श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। छत्रपती संभाजीनगर येथे असलेली क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर तातडीने हटवण्याची मागणी। माझ्यावर कधी प्राणघातक हल्ला होऊ शकतो अशी भीती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली व्यक्त। राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने धुळे येथे करण्यात आली निदर्शने। मालपूर येथे गाथा पारायण व अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली सांगता। जनता हायस्कूलमधील विश्वस्त विजय कोळपकर मंगळवार दिनांक 18 पासून जनता हायस्कूल चिमठाणे येथे आमरण उपोषण सुरू करणार। आणि माऊली बाबासाहेब गिरी यास अमानुष मारहाण करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करून अटक करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे असलेली क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर तातडीने हटवण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे असलेली हिंदू द्रष्टा क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर तातडीने हटवण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत मुख्यमंत्र्यांचे नावे असलेले निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की उझबेकी परकीय आक्रमक बाबर यांचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर या शहरात आहे। वास्तविक औरंगजेबाचा मृत्यू अहिल्यादेवी नगर येथे झाला। नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली। याच औरंग्याने शीख गुरु तेज बहादूर यांची क्रूर हत्या केली। शीख गुरु गोविंद सिंग यांच्या 2 बाल साहेबजाद्यांना ते केवळ मुस्लिम नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणे चिरून मारण्यात आले। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अतिशय भयानक यातना देऊन क्रूरपणे हत्या केली। श्री काशी विश्वेश्वराचे मंदिरही त्याने फोडले। मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा विध्वंस केला। चोरटी सोमनाथचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले। त्र्यंबकेश्वर मंदिर जेजुरीगड यावर हल्ले केले। हजारो हिंदूंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंचे भयानक क्रूर कत्तल केली। छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला। हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले। अशा क्रूरकर्मा व अताताई औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही भारत देशात गुलामीचे अनंत यातनांचे प्रतीक आहे। त्यामुळे सदर कबर पूर्णपणे नष्ट करण्यात यावी। परकीयांचे कुठलेही नामोनिशान हे नष्ट झाले पाहिजे। तरी या मागणीची दखल घेत कबर पूर्णपणे काढून टाकावी, अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाबरोबर छत्रपती संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कूच करतील व औरंग्याची कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे गणेश मोकाशी, भरत देवळे, योगीराज मराठे, नाना आलोर, उमेश चौधरी, भाऊ महाराज रुद्र, दिलीप सूर्यवंशी, हेमंत कचवे, अरुण खैरनार, रोहित विभांडे, गणेश डापसे, निलेश दीक्षित, विजय पाचापूरकर, जितेंद्र शहा, रवींद्र अग्रवाल, मयूर सूर्यवंशी, नंदू ठोंबरे, किशोर चौधरी, लोकेश चौधरी, मनोज पाटील, प्राध्यापक सागर चौधरी, प्रितेश अग्रवाल, कमलाकर पाटील, अनिल थोरात, संजय बोरसे, निलेश जाट, संदीप अग्रवाल, अशल परदेशी, देविदास वाघ, कृष्णा शिंदे, वाल्मिक जाधव, आशिष शर्मा, सुरेश अहिरराव, रमेश जांभळे, बुधा बडगुजर, सीए निलेश अग्रवाल, मयूर सूर्यवंशी, हर्षद पाटील, गोपाल पाटील, सचिन मराठे, संजय बोरसे, नंदू ठोंबरे, सुनील वाघ, कैलास पवार, ॲडव्होकेट पवन सूर्यवंशी, ॲडव्होकेट अमित वाघ आदी उपस्थित होते। जय श्रीराम। आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये आंदोलनं केली जात आहेत। ज्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवरती हिंदू द्वेष्टा क्रूरकर्मा ज्याने आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची 40 दिवस यातना देऊन क्रूर अशी हत्या केली, त्या औरंग्याची कबर या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवरती आहे। ती उद्ध्वस्त करण्यासाठी आज बजरंग दलाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हास्थानी, प्रखंडस्थानी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन देत आहोत आणि सरकारकडे आमची मागणी आहे की त्या औरंग्याची कबर लवकरात लवकर सरकारने काढावी। जर असं केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये बजरंग दल सरकारला इशारा देऊन संपूर्ण कार्यकर्ते बंधूंना घेऊन चलो छत्रपती संभाजीनगरचा नारा देत परत एक कारसेवेच्या माध्यमातून त्या औरंग्याचं थडगं त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याशिवाय बजरंग दल शांत बसणार नाही, असा या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला मी
आवाहन करू इच्छितो. अनिल गोटे यांनी सुचवलेले कुठलेही काम करायचे नाही, तसेच तक्रारीची दखल घ्यायची नाही असे राज्य सरकार आणि पालकमंत्र्यांनी गृह व महसूल खात्याला सक्त आदेश दिले असल्याचा आरोप करत माझ्यावर कधीही प्राणघातक हल्ला होऊ शकतो अशी भीती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी सुचवलेले कुठलेही काम करायचे नाही, तसेच तक्रारींची दखल घ्यायची नाही असे राज्य सरकार आणि पालकमंत्र्यांचे गृह महसूल खात्याला सक्त आदेश असल्याचा आरोप करत माझ्यावर कधीही प्राणघातक हल्ला होऊ शकतो अशी भीती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली आहे. याबाबत माहिती देताना माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की पालकमंत्री आणि मनपा भ्रष्टाचाराविरुद्ध आपण आघाडी उघडली असल्याने व सातत्याने वेगवेगळ्या प्रकरणाची माहिती मागत असल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने चर्चा झाली आहे. बीड पॅटर्न प्रमाणे धुळ्यातील राजकीय विरोधकांचा बंदोबस्त केला पाहिजे असे चर्चेत ठरल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याचे माजी आमदार गोटेंनी सांगितले. भविष्यात माझ्या अथवा माझ्या कुटुंबाच्या किंवा कार्यकर्त्यांवर हल्ला होऊ शकतो, परंतु असल्या श्रीखंडी धमक्यांना मी माझ्या आयुष्यात भीक घातली नाही. याच पत्रकार परिषदेत माजी आमदार गोटेंनी भ्रष्टाचार गंभीर आरोप केला. स्वतःच्या मालकीची 1 चौरस फूट जमीन नसताना डाळिंबाची लागवड दाखवून पालकमंत्री व त्यांच्या कुटुंबियांनी 2,65,00,000 रुपये लाटल्याचा आरोपही माजी आमदार गोटे यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना उभाटाचे संपर्क प्रमुख अशोक दात्रक, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, तेजस गोटे आदी उपस्थित होते. ते कशा पद्धतीने लाटले आहेत, किती रुपये लाटले आहेत, काय प्रकरण आहे? हा एकूण 2,65,00,000 रुपयाचा शेवाळे धरणामध्ये जमीन जात नाही असं 10 जानेवारी 2007 रोजी महाराष्ट्र विधानसभेत तत्कालीन पाटबंधारे मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. असं असताना सुद्धा जयकुमार रावल यांनी स्वतःच्या लेटर हेडचा वापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमापन अधिकारी यांचा आदेश जाळून 2,65,00,000 रुपये शासनाच्या योजने हडप केले आहे. हे त्यांचं मी आज काढलेलं 5 प्रकरण. पण जयकुमार रावल अथवा त्यांच्या आजूबाजूला राहणारे आवल सावल एकाची हिंमत नाही ते खोडले सांगायचे. आता असे मंत्री जर असतील या आपल्या पदावर राहून सरकारच्या तिजोरीमधनं पैसे लुटत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेची तिजोरी कशी सुरक्षित राहू शकेल असा माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना सवाल. आता आपली मागणी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. या संदर्भात शासनास वारंवार निवेदन देऊनही या मागण्यांवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. धुळ्यातही शिक्षक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की राज्य सरकारने वारंवार आश्वासन देऊनही त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. शिक्षक मंत्री दादा भुसे यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकही बैठक घेतलेली नाही. गेल्या वर्षी शासनाने शिक्षकांच्या मागण्या मान्य करत तसे लेखी आश्वासन दिले होते. तेव्हा महासंघाने 12वी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला होता. त्यानंतर मान्य मागण्यांपैकी 1,298 वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी सदर पदांवर कार्यरत केवळ 283 शिक्षकांच्या समावेशनाचा आदेश 9 नोव्हेंबर 2023 व 7 मार्च 2024 रोजी काढण्यात आला. त्यानुसार या शिक्षकांचे समावेशन झाले. मात्र अद्याप अनेक शिक्षकांचे समावेशन झालेले नाही. काही
प्रस्ताव तसेच प्रलंबित ठेवण्यात आले. शिवाय IT शिक्षकांचे समायोजन, अंशतः अनुदान प्राप्त शिक्षकांना वाढीव भत्ता, सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना, शाळा संहितेनुसार वर्गातील विद्यार्थी संख्येचे निकष पाळणे इत्यादी मागण्यांचे आदेश अद्याप निघालेले नाहीत. तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे, वेतनवाढ करणे, निवृत्तीचे वय 60 करणे, 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करणे, शिक्षकांची सर्व रिक्त पदे भरणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देणे थांबवणे, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करत असल्याचे महासंघाने म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ संलग्न धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष भागवत पाटील, चंद्रशेखर तोरवणे, पंकज पाटील, लक्ष्मण काळे, योगेश सोनवणे, बिपिन सोनवणे, सागर चौधरी, धनराज वाणी, श्रीमती VH देसले, HS ठाकरे, AA पवार, तेजल पाटील, SC अग्रवाल आदी सहभागी झाले होते. नमस्कार, मी सतीश पाटील, धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आम्ही महाराष्ट्रभर आज आंदोलन करीत आहोत. त्याच्यामध्ये आमच्या धुळे जिल्ह्यातले सगळं पदाधिकारी, प्राध्यापक बंधू भगिनी, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आज उपस्थित आहोत. आमच्या मागण्या ज्या आहेत त्या विद्यार्थी हिताच्या, शिक्षकांच्या हिताच्या, समाज हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही सरकारकडे अनेक वर्षापासून मागणी करीत आहोत. त्याच्यामध्ये अनेक वर्षापासून 23 वर्षापासून आमचे प्राध्यापक बंधू भगिनी IT शिक्षक विना अनुदानावर काम करतायत. त्यांना कुटुंब आहे, त्यांना प्रपंच आहे, आईवडील म्हातारे झाले, त्यांची जबाबदारी आहे आणि असं असताना 23 वर्षापासून ते विना वेतन काम करतायत आणि म्हणून वेठबिगारपेक्षा वाईट अवस्था जर आमच्या प्राध्यापक बंधूंची होत असेल तर ही अतिशय पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने ही चांगली गोष्ट नाही आहे. आमचे काही शिक्षकांना पेन्शनचा हा गंभीर विषय आहे. राज्य सरकारी कर्मचारी हा पूर्ण आपली तरुणपासून तर पूर्ण आयुष्य या राज्याच्या सेवेसाठी काम करताना जर त्याला सेवानिवृत्तीनंतर त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी जर पेन्शन हवे असेल आणि ते जर मिळणार नसेल तर त्याने उत्तर आयुष्यामध्ये भविष्याची काळजी कशी करावी ही गंभीर समस्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पुढे आहे आणि म्हणून त्यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. आमच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या तुकड्यांची समस्या गंभीर झालेली आहे. काही ठिकाणी विद्यार्थी संख्या ग्रामीण भागामध्ये कमी झालेली आहे आणि म्हणून विद्यार्थी संख्येची अट शिथिल केली गेली पाहिजे. NPSची समस्या आहे. आमच्या DCPS का NPS अशी समस्या आमच्या नवीन प्राध्यापक बंधूंपुढे उभी ठाकलेली आहे आणि त्यामुळे ह्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देत आहोत. राज्य शासनाने आणि माननीय शिक्षण मंत्री साहेब यांनी आमच्या राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाशी चर्चा करून ह्या प्रश्नांचा ज्या प्रश्न सुटण्यासारखे त्या प्राधान्यक्रमाने सोडवणे गेले पाहिजे, त्याचे आदेश तरी निघाले पाहिजेत. आमचे 10-20-30ची मागणी राज्यभरामध्ये एकमेव अशी संघटना आहे शिक्षकांची. या संघटनेने मागणी पुन्हा करतायत की आम्हाला सरसकट निवड श्रेणी मिळावी आणि 10-20 आश्वासित प्रगती योजना मिळावी. फक्त शिक्षकांनाच ती लागू नाही तर ती लागू व्हावी. राज्य सरकारमध्ये हा भेदभाव होता कामा नये. ही रास्त मागणी असताना सुद्धा ती सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून ती नाराजी दूर व्हावी आणि म्हणून शासनाला विनंती करण्यासाठी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत. धन्यवाद. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त आयोजित गाथा पारायण व अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताहाची हरिभक्त पारायण रामचंद्र महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने समाप्ती झाली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त व मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त येथील संत तुकाराम महाराज मंदिर येथे आयोजित श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताहाची सोमवारी हरिभक्त पारायण रामचंद्र महाराज मालपूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मालपूर येथे रविवार दिनांक 9 मार्च ते सोमवार दिनांक 17 मार्च दरम्यान श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान रोज पहाटे 4 ते 5 प्रभात फेरी, 5 ते 7 काकड आरती, सकाळी 8 ते 10 व दुपारी 2 ते 4 गाथा पारायण, संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ व रात्री कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यात 8 दिवसात हरिभक्त पारायण श्रीराम महाराज तामसवाडीकर, हरिभक्त पारायण उमेश महाराज कपालेश्वर, हरिभक्त पारायण पुंडलिक महाराज चिखली, हरिभक्त पारायण नामदेव महाराज शास्त्री टेंबे, हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज बागुल मालपूर, हरिभक्त पारायण वाल्मिक महाराज जाधव ब्राह्मणगाव,
हरिभक्त पारायण गजानन महाराज चौगाव, हरिभक्त पारायण महंत आनंदास महाराज कजवाडे यांचे कीर्तने संपन्न झाली. सोमवारी हरिभक्त पारायण रामचंद्र महाराज मालपूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. गाथा पारायणाचे व्यासपीठ हरिभक्त पारायण नारायण महाराज मालपूरकर यांनी भूषवले. यावेळी गायनाचार्य हरिभक्त पारायण रावसाहेब महाराज विजापूरकर, हरिभक्त पारायण प्रकाश महाराज वाघ नांदगावकर, हरिभक्त पारायण दिलीप महाराज पाटील, हरिभक्त पारायण सुरेश महाराज निंबुळकर यांनी विशेष सहकार्य केले. श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान मालपूर व समस्त ग्रामस्थ मंडळीतर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून सर्व समाजातील लोक दरवर्षी एकत्र येतात आणि तो आनंद आपल्याला प्राप्त होत असतो. दुसरी गोष्ट या कार्यक्रमाचा हेतू असा आहे, तरुणांनी व्यसनातून मुक्त व्हावं आणि भगवान परमात्म्याच्या भक्तीचा आनंद लुटावा, गोमातेचं रक्षण व्हावं या देशामध्ये, या देशातली दरिद्रता नष्ट व्हावी, या देशामध्ये जे आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे ते बंद व्हायला पाहिजे. कारण अध्यात्मापासून व्यक्ती जर लांब गेली, त्याचे इंद्रिय मोकाट असतात. इंद्रिय हे जे मागते ते येणार पुरवते, ते करण्याचे न तरते विशेष हिंदू. इंद्रियांच्या नादी लागलेली व्यक्ती स्वतःचा घात सुद्धा करू शकते. पण अध्यात्म हे आयुष्याच्या प्रवासाला एक कुंपण आहे, एक संरक्षण आहे. म्हणून दरवर्षी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा बीज उत्सव संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे सदस्य, गावकरी, महिला, माता, तरुण, बालगोपाल सर्व एकत्र येतात आणि या उत्सवाला विशेष सहकार्य नामांकित महाराष्ट्रातले कीर्तनकार येतात आणि ज्ञानदानाचा कार्यक्रम करतात. यावर्षी संभाजीनगर जिल्ह्यातले गुलगाव गायक वादक मंडळी आलेले होते आणि त्यांनी सर्व गावकऱ्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं. भगवान परमात्म्याच्या चरणी एकच प्रार्थना करतो, माझा धर्म, माझी संस्कृती, माझ्या देशातले मठ मंदिर, तीर्थक्षेत्र हे अखंड चंद्र सूर्यपर्यंत सुरक्षित राहावे आणि या देशातल्या ज्या आध्यात्मिक परंपरा आहेत त्या अखंड चालू राहाव्या अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. जगद्गुरु तुकाराम महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, गो माता की, गंगा मैया की, यमुना मैया की, नर्मदा मैया की, पार्वती पते हर हर महादेव. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील जनता हायस्कूल मधील विश्वस्त विजय कोळकर यांनी न्याय मिळावा यासाठी मंगळवार दिनांक 18 पासून जनता हायस्कूल चिमठाणे येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील जनता हायस्कूल मधील विश्वस्त विजय कोळपकर हे संस्थेत करण्यात आलेल्या बेकायदेशीर शिक्षक भरतीसह माहितीच्या अधिकारात माहिती न मिळाल्याने त्रस्त झाले. परिणामी त्यांनी शासनाचे या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 18 रोजी सकाळी लोकशाही मार्गाने जनता हायस्कूल चिमठाणे येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की आज मितीस माझे वय 69 वर्षाचे आहे. चिमठाणे येथील जनता हायस्कूल मध्ये विश्वस्त म्हणून मी कार्यरत होतो. सदर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे माहितीच्या अधिकारात 15 ते 20 प्रकरणांबद्दल माहिती मागितली, मात्र मुख्याध्यापकांनी सदर माहिती दिलेली नाही. या शाळेत सन 2012-13 नंतर बेकायदेशीर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. दिनांक 2 मे 2012 रोजी शासनाने बंदी घातलेली असताना जनता हायस्कूल मध्ये 6 ते 7 शिक्षकांची भरती करण्यात आली. वास्तविक रिक्त असलेल्या जागांवर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी समायोजन करणे गरजेचे होते. त्यामुळे सन 2023-24, 24-25च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदांवर पवित्र पोर्टलद्वारे बिंदू नामावलीनुसार भरती करण्यात यावी अशी मागणी कोळपकर यांनी केली आहे. 5 ते 6 वर्षापासून आणि मी त्या संस्थेचा विश्वस्त आहे. त्या नात्याने मी चिल्ड्रन हायस्कूल मुख्याध्यापक यांच्याकडे बऱ्याचशा वेळेला माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, परंतु प्रत्येक माहितीमध्ये मला वैयक्तिक माहिती देता येत नाही, तुमचा एकही संबंध नाही या संस्थेशी असे मला बोलवावे देऊन मला आजपर्यंत माहिती दिलेली नाही. तर मला आता पुढे सांगायचं असं आहे, आता पुढे माझे जे होते ते मी तुम्हाला सांगतो. मी अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांना स्मरण करून इतर काही मान्य होते आणि त्या माध्यमातून आपण शासनाला आणि शिक्षण अधिकारी यांना जागा करावा अशी माझी विनंती करतो. पत्रकार म्हणजे एक चौथा
चौथा स्तंभ आहे. या माध्यमातून माझी इच्छा आहे की वो काहीतरी जागृत करावं शासनाला. म्हणून मी हे माझं एक शेवटचं उपोषणाचं पाऊल उचललेलं आहे. आणि मी उद्या 11 वाजता कोणत्याही परिस्थितीमध्ये उपोषणाला बसणार नाही. त्या अगोदर त्यांच्याशी मी कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करेन. जर त्यांनी माझ्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर मी 11 वाजेला कोणत्याही परिस्थितीमध्ये आमरण उपोषणाला बसणार. तर माझ्या मागण्या कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगून देतो. आणि त्या संदर्भात आपल्याला परत दिलेली जे माझं निवेदन मी त्या सभेकडे दिलेलं आहे आणि ते निवेदन सुद्धा मी आपल्याला आता देतो. तर माझ्या मागण्या असं आहे, माझ्या मागण्या असं आहे की मी मागितलेली माहिती अधिकार 2005 आणले माहिती उपलब्ध करून दिली. त्या माहिती संदर्भातून ते 15 ते 20 माझ्या मागण्या म्हणजे त्या माहिती अधिकारात पत्र दिलेले. तर ते काही सोबत नाही येत पत्र. आता तो आहे आणले पण एवढी देऊ शकत नाही. 2-4 मागण्या. दुसरी मागणी अशी की 2012 आणि 13 नंतर जे काही त्याचं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी झालेली भरती ही रद्द करण्यात आहे. तिसरी मागणी माझी अशी रिक्त असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जागी अतिरिक्त शिक्षकांचे समावेश करण्यात आले. आणि चौथी मागणी अशी आहे 23 आणि 24 आणि 24 आणि 25 च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदावर पवित्र पौषध जागेने बिंदू नियमावलीनुसार भरती करण्यात आली. या माझ्या अशा 4 प्रमुख मागण्या आहेत. आणि त्या मागण्या आपल्या माध्यमातून शिक्षण मंत्री व शासनाला जागा करून आणि ही बेकायदेशीर झालेली भरती आहे ही पूर्णपणे रद्द झाली पाहिजे. आणि 2 मे 2012 नंतर मूळ मुद्दा आहे हा. 2 मे 2012 नंतर शासनाने शिक्षकेतर भरती ही बंद केली. आता मागच्या वर्षापासून चालू झाली परंतु ही भरती 2013 नंतर झाली. 13ला झाली. म्हणून 2 मे 2012 नंतर जी भरती बंद झालेली ती भरती बेकायदेशीर झालेली असं मला थोडक्यात सांगायचे. म्हणून आपण त्यांना जागा करावं आणि भ्रष्टाचार जी भरती झालेली ती पूर्णपणे रद्द करावी. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील दुधोडी येथील माऊली बाबासाहेब गिरी यास अमानुष मारहाण करणाऱ्यांवर मोक्का तसेच अपहरण व खंडणी गुन्हा दाखल करून अटक करावी यासाठी दशनाथ गोसावी समाज खानदेशतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील दुधोडी येथील माऊली बाबासाहेब गिरी यास अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींवर मोका व अपहरण खंडणीचा गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी दशनाम गोसावी समाज खानदेश धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की माऊली बाबासाहेब गिरी राहणार दुधोडी तालुका भूम जिल्हा धाराशिव गरीब गोसावी समाजातील असून त्याला खोट्या प्रकरणावरून अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे. आरोपी हे जवळच राहणारे सतीश जगताप व इतर 6-7 आरोपी यांनी मारहाण केलेली असून त्याला अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार घेत असताना त्याचा दिनांक 16/3/2025 रोजी मृत्यू झालाय. यापूर्वी आरोपींवर साधारण गुन्ह्याची नोंद केलेली असून सदर बाब अत्यंत खेदाची आहे. तरी याकडे जातीने लक्ष घालून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर मोका अपहरण खंडणीचे गुन्हे नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी खानदेश अध्यक्ष साहेबराव गोसावी, शरद गोसावी, पंडित गोसावी, किरण भारती, विजय गोसावी, लक्ष्मण गोसावी, योगेश गोसावी, लोटनगीर गोसावी, मनोज गोसावी, नवनीत गोसावी आदी उपस्थित होते. तालुका भूम जिल्हा धाराशिव यास हा माणूस मारहाण करण्यात आलेला आहे. गाव गुंडांनी हा मारहाण केली गेले. त्या संदर्भात आम्ही धुळे कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. आणि त्या माऊलीगिरीला एवढं मारहाण केली 15 दिवस सोलापूर दवाखान्यात ॲडमिट होता. एवढं त्यांनी मृत्यूची झून दिली आणि काल त्याचा अचानक मृत्यू झालेला आहे. काही लोकांना अटक केलेली आहे, काही लोक अटक करायचे बाकी. म्हणून प्रशासकाने यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आणि जे नराधम आहेत यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. खानदेश दशनाम गोसावी समाज धुळे या संस्थेतर्फे या हरामखोरांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांना ताबडतोब अटक व्हायला पाहिजे आणि गरीब गोसावी कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. या दृष्टीने आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. छत्रपती संभाजीनगर येथे असलेली क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर तातडीने हटवण्याची मागणी. माझ्यावर कधी प्राणघातक हल्ला होऊ शकतो अशी भीती
माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली व्यक्त. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने धुळे येथे करण्यात आली निदर्शने. मालपूर येथे गाथा पारायण व अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली सांगता. जनता हायस्कूलमधील विश्वस्त विजय कोळपकर मंगळवार दिनांक 18 पासून जनता हायस्कूल चिमठाणे येथे आमरण उपोषण सुरू करणार. आणि माऊली बाबासाहेब गिरी यास अमानुष मारहाण करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करून अटक करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.